पहिला प्रश्न असा आहे की वास्तुशांती विधीच्या निमित्तानं या कुटुंबानं कीर्तन सोहळ्याचं आयोजन का केलं आहे किंवा वास्तुशांती विधीच्या निमित्तानं कीर्तनाचं आयोजन का असावं याचं पहिलं कारण अगदी स्पष्ट करतो महाराज। लक्षात घ्या, ही संबंध सृष्टी म्हणजे निसर्ग जर पाहिला तर हा निसर्गानं हा निर्माण कोणी केलाय? उत्तर तुम्ही देत चला। कोणी केलाय? भगवान परमात्म्यानं ही संबंध सृष्टीची रचना केलेली आहे। निसर्गाचीच नाही तर या मनुष्य देहाची खऱ्या अर्थानं निर्मिती सुद्धा कोणी केलेली आहे? भगवान परमात्म्याने केलेली आहे। आणि भगवंताच्या सत्तेशिवाय आपण आपला एक श्वासही घेऊ शकत चल हे शरीर कोणाची असत्य कोण बोलवीत हरवीन कोण बोलवीत हरवीन चले हे शरीर कोणाची असत्य कोण बोलवीत हरवीन कोण बोलवीत लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं या देहातील प्रत्येक श्वासावरती भगवान परमात्म्याची म्हणजे हरीची सत्ता। तुम्ही बोलले तर सूत्र जमेल, कारण यातूनच प्रश्नांमधून आपल्याला उत्तर शोधायचं आहे। म्हणजे या देहातील प्रत्येक श्वासावरती भगवंताची सत्ता आहे हे मान्य आहे। निसर्गात घडणाऱ्या प्रत्येक कालचक्रावरतीही भगवंताची सत्ता आहे। तुमचं माझं सोडून द्या, पण खऱ्या अर्थानं जो निसर्ग पानं फुलं फळं आम्ही पाहतो ही भगवंताची स्वरूप आहेत। कारण वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, कारण भगवंताच्या सत्तेशिवाय पानही हलू शकत नाही। सगळ्या स्वरगंधर्वांसाठी आणि तालमणींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत महाराज। आणि आजपासून आपल्या गावाला एक सवय लावून घ्यायची महाराज। लक्षात घ्या, ही सगळी मंडळी म्हणजे आपल्या संप्रदायाचं वैभव आहे। आणि कधी फोन केला तर ही सगळी मंडळी एका फोनवर या ठिकाणी हजर होत असतात। मग ही सगळी मंडळी जर आपली आहे तर यांनी कोणतंही प्रमाण दिलं की त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपलं एका शेजारच्या गावचं आहे। म्हणून आजपासून इथंच नाही तर आपल्या सप्ताहाला सुद्धा एक सवय लावून घ्यायची महाराज। कोणतंही प्रमाण झालं का या सगळ्या मंडळींसाठी जोरदार काढून टाळ्या झाल्याच पाहिजेत। लक्षात घ्या महाराज, एका वाक्यात जर सांगायचं म्हटलं तर सृष्टीमध्ये म्हणजे तिन्ही लोकात होणारी प्रत्येक हालचाल ही भगवंताच्या सत्तेशिवाय होऊ शकत नाही। मग मला सांगा, आता प्रश्न तुम्हाला आहे, याचाच अर्थ हा मनुष्य देह निसर्ग हे भगवंताचं स्वरूप आहे। आणि ज्या वेळेस आता आपण वास्तू बांधत असतो, ही वास्तू उभी करत असताना, चला आता बांधूनच घेऊया दादा परत एकदा। खऱ्या अर्थानं वास्तू बांधण्याचा निर्णय झाला म्हणजे घर बांधण्याचा निर्णय झाला तेव्हा मला वाटतं दादा वीट 3 रुपये होती आणि लोखंड 28 रुपये होतं। पण ज्या वेळेस आपण खऱ्या अर्थानं मनातल्या स्वप्नाला पूर्णत्व देण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ठोकळा 14 रुपये वीट होती आणि 78 रुपये लोखंड होतं। मग घर बांधायचं ठरल्यानंतर आता जाणकार मंडळी आपल्याला उत्तर शोधायचंय। घर बांधायचं ठरल्यानंतर पहिल्या दिवशी खऱ्या अर्थानं त्याचं मेजरमेंट काढण्यात आलं, त्यानंतर फक्की मारली
गेली आणि फक्की मारल्यानंतर आपण जीसीपी आला आणि खड्डे घ्यायला सुरुवात केली. आता खड्डे घेत असताना शास्त्राआधारे जर पाहिलं तर 2 फुटापर्यंत आपली मालकी आहे. पण या जमिनीच्या 2 फुटाच्या खाली आपली मालकी राहत नाही. मग 2 फुटाखाली आपण किती फूट खांदलाय? साधारणपणे 5 ते 7 फुटाच्या दरम्यान आपण जात असतो. मग 2 फुटाखाली जे कीटक आहेत, जे कृमिका आहेत, म्हणजे थोडक्यात सोपं करून सांगतो, गांडुळापासून प्रत्येक प्राणी जो आहे खऱ्या अर्थानं तो त्या ठिकाणी मृत्यू पावलेला किंवा त्याला त्याची जागा सोडावी लागलेली असते. आता जर तुमच्या घरी कोणी आलं आणि तुमच्या घरातून तुम्हाला बाहेर काढलं, तुम्हाला आनंद होईल का दुःख? आनंद होईल का दुःख? मग खऱ्या अर्थानं मग तुमची भावना त्याबद्दल कशी असेल? दूषित होते. मग त्या ठिकाणचे जे कीटक आणि कृमिका त्या जागेपासून दूर गेलेत, खऱ्या अर्थानं त्यांचं दूषण आम्हाला लागलेलं असतं. एवढंच काय, पण खऱ्या अर्थानं पाया खणल्यानंतर आपण जी वीट आणतो त्या विटेची जी माती असते ती माती कुठून आली सांगू शकतो का? कारण मातीचा महिमा सोपा नाही महाराज. अहो फक्त मातीवर पाऊल पडलं तर लक्ष्मण भैयांच्या मनात विचार आला का मी दादासोबत का आलो आणि फक्त मातीतून पुढे निघाले तर खऱ्या अर्थानं माझा भाऊ हा माझा प्राण आहे. या दोन्हींमधला जो फरक आहे, कारण आता रस्त्यानं चालताना सुद्धा आपण म्हणतो ही जागा खराब आहे, त्या जागेमध्ये जाऊ नये. कारण का? तिथली जागा खराब नसेल, ती माती किंवा तिथं घडून गेलेल्या ज्या गोष्टी असतात त्या चुकीच्या घडलेल्या असतात. मग विटेसाठी जी माती येते ती कुठून आली सांगू शकत नाही. मग आता त्याही पुढे जाऊन सांगतो, जर आपण ज्यावेळी घराचा दरवाजा बनवत असतो, म्हणजे चौकट बनवली जाते, ही चौकट बनवत असताना त्यासाठी वापरलेलं जे लाकूड आहे ते कोणत्या ना कोणत्या वृक्षाचं आहे. त्या वृक्षावरती ज्यांची घरटं होती, कारण वृक्षाची पाने हाले ज्याची, म्हणजे भगवंत स्वरूपच वृक्षही आहे, आणि त्यावर ज्या पक्ष्यांची घरटी होती ती घरटी त्या ठिकाणावरून त्या पक्ष्यांना ती जागा सोडावी लागली. आणि आपली मूळ जागा जर आपल्याला सोडावी लागत असेल तर त्याचा होणारा त्रास आपल्याला, किंवा आपण त्याबद्दलची भूमिका समोरच्या बद्दल चांगली ठेवू का? हा म्हणा, नाही तर नाही म्हणा, ठेवू का? चला तिथूनही पुढे. बरं, ती जागा जर विकत घेतलेली असेल तर विकत जागा घेताना ज्यानं दिली कुणावरही वेळ येऊ द्या. आता खऱ्या अर्थानं आपल्या भागात पाहायला मिळत नाही, पण बऱ्याच ठिकाणी जागा घेऊन घर बांधलं जातं. ती देत असताना त्याच्या मनामध्ये असणारी भावना ही अनेक प्रकारची दूषित कलुषित सुद्धा असते. बरं, जो मिस्त्री काम करायला आलाय त्यांना माणसं शोधायला 3-3 दिवस लागतात दादा, कारण कोण कशा पतीचा असेल सांगू शकत नाही, त्यांच्या मनात काय विचार चालू असतील सांगू शकत नाही. मग त्याचीही निगेटिव्ह एनर्जी त्या ठिकाणी निर्माण झालेली असते. म्हणजे पाया खणताना जमिनीच्या खालचे जे कीटक कृमी आहे त्यांच्याही खऱ्या अर्थानं पाप आमच्या माथी आलेलं आहे. आम्ही आमच्या घराची चौकट बनवत असताना त्या वृक्षावरील जे पक्षी तिथून दूर झालेत, खऱ्या अर्थानं त्यांच्याही मनातील दूषित भावना आमच्याबद्दलच्या आमच्यापर्यंत आलेली आहे. मग हे सगळं जे काही पाप आमच्या भोवती निर्माण झालेलं आहे, हे पाप दूर करण्याचं साधन जर कोणतं असेल तर ते म्हणजे नामसंकीर्तन. रामकृष्ण नामे सर्व
आज थोडा त्रास होईल पण सवय लागली जाईल. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं आमच्यावरती चढलेलं जे पाप आहे म्हणजे या खऱ्या अर्थानं सृष्टीच्या नियमा आधारे जर आम्ही पाहिलं तर लक्षात घ्या, त्रेतायुगाचा जर आम्ही अभ्यास केला तर त्रेतायुगामध्ये भगवान परमात्मा हे यज्ञ केल्यानंतर प्रसन्न व्हायचे. आम्ही जर द्वापार युगाचा अभ्यास केला तर द्वापार युगामध्ये भगवान परमात्मा हे खऱ्या अर्थानं जप केल्यानंतर प्रसन्न व्हायचे. पण कलियुगामध्ये संतांना माहीत होतं की हे मॉडेल आळशी आहे. पण महिला मंडळ, तुम्हाला माझा एक प्रश्न आहे. आईला मुलगा चांगला असू द्या नाही तर वांगला असू द्या, व्यसनी असू द्या नाही तर ज्ञानी असू द्या, पण जरी मुलगा व्यसनी असेल तर आई स्वतःपासून त्याला दूर करू शकत का करते नाही. कारण आईची माया अशी असते महाराज, लेकरू चांगला असू द्या नाही तर वांगला असू द्या, माऊली त्याला स्वतःपासून दूर करू शकत नाही. मग जर संत तुमचे माझे मायबाप असतील तर भले आपण वांगले असू तरी ते आपल्याला दूर करतील का. म्हणून तर संतांनी देवाशी मिटिंग केली आणि मध्यम मार्ग तुम्हाला मला काढून दिला. मग कोणता? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. कारण पुण्याची पिशवी सोबत असल्याशिवाय आमचा मार्ग सोपा होऊ शकत नाही. बरं, हे नाम घेतल्यानंतर पाप दूर जात नाही तर जळून नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे. म्हणजे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर नामसंकीर्तनानं पाप दूर जाणार नाहीत. कारण दूर गेलेली व्यक्ती परत माघारी येऊ शकते, पण ती जळून जाण्याचं एकमेव साधन जर कोणतं असेल तर ते भगवंताचं नाम आणि नामसंकीर्तन आहे. म्हणूनच वास्तुशांती विधीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं हा नामयज्ञ आहे विठ्ठल.